ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, भागवतात लिहिलेले जगी पूर्वभूमी असे काशी, तेथे जाता गती पूर्वजाशी. बघा, जगात पुण्यभूमी कोण मानलेली आहे? काशी. आता काशीला कोण आहे? शिवशंकर. आणि शिवशंकरापासून सगळ्या जगाची उत्पत्ती झालेली आहे. पहिलाही तो होतो, शेवटी तो राहणार आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर आपले जे वाडवडील आहे त्यांना मुक्ती मिळते. आता त्यावेळेला काशीला जायला वाहनं नव्हते, साधनं नव्हते. आणि मग भगवान शंकराने काय सांगितलं भैरवाला, का तू पाताळात जाय, पाताळातून अमृत आण, विवाहित होय, जोगेश्वरीला आण, आणि त्या दक्षिण भारतामध्ये जे राक्षस मारलेत त्या लोकांना इकडे येता येत नाही आणि तिकडे जाय. मग तो पाताळात गेला. पाताळातून त्यांनी जोगेश्वरी अमृत आणलं आणि खेडभैरव येथे त्यांनी प्रगट झाला गायीच्या खुरातून. आणि मणिमल्ल दैत्य शिवमल्हार, खंडेराव आणि भैरबा दोन्ही एकत्र येऊन मणिमल्ल दैत्य मारले, लोकांना आनंद केले आणि तो देवाऱ्यामध्ये त्याची पूजा करू लागले. आणि मग भैरोबा, खंडेराव, देवी आणि आपलं पूर्वज, त्याला आपण काय म्हणतो? वीर म्हणतो, गोत्र म्हणतो. आणि आपण ज्या वेळेला त्यांची पूजा करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये धनधान्य, समृद्धी आणि सगळी येते. आणि मग वर्षातून एक दिवस हे देव जे आहेत हे इथं जर आणले, इथं जेजुरी आणि तुळजापूरला, तर त्यांची शक्ती वाढते आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, शांती, मुलाबाळांना वळण लागतं. म्हणून हे जे भैरवनाथ मंदिर आहे इथं या, तुमचे देव आणा, ते देव भेटवा आणि वर्षातून एक वेळा तरी आलं पाहिजे. आणि त्याची नित्यनेमाने त्याची घरात जर पूजा केली, मुलाबाळांना वळण लागलं, तर आपल्या कुटुंबाची समाधान. मग देवकुडे आपल्या हृदयात, देवकुडे आईबापात, चंद्र, सूर्य, हवा, पाणी, प्राणीमात्रात. देव हा प्राणीमात्रात आहे, आईवडिलात आहे. आणि जर या भैरवनाथांना शंकर पार्वतीची सेवा केली, तशी तुम्ही तुमच्या कुटुंबात आईवडिलाची केली, तर तुमचे मुलं तुमची सेवा करतील. हा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग ही आदर्श घेण्याकरता हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.